तुम्ही आला ते शाळेच्या त्या व्यतिरिक्त शाळेचं नाव महात्मा हायस्कूल नगर नांदेड. या शाळेचे 103 विद्यार्थी 10वीला बसले होते. त्यापैकी शाळेचा रिझल्ट 97% लागलेला आहे आणि शाळेमध्ये एकूण 96.80 पॉईंट असे विद्यार्थी मार्क घेतलेले आहेत. तसं व्हायला घेतलं विशेष श्रेणीमध्ये 30 विद्यार्थी, त्याच्यानंतर द्वितीय श्रेणीमध्ये 29 विद्यार्थी आणि प्रथम श्रेणीमध्ये 27 विद्यार्थी असं शाळेचा निकाल लागलेला आहे. सर, मला या ठिकाणी एक प्रश्न आपला सर्व विचारायचा. तर एकंदरीत या शाळेला लाभलेले स्टाफ, जे पदाधिकारी आहेत, जे शिक्षक प्रवर्ग आहेत, ते काय पद्धतीनं काय हेतूवरती विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल हे आहेत प्रेरणादायक ठरते? सर, संस्थेचं सर्वांगीण विद्यार्थ्यांचा विकास करण्याचा मानस असतो किंवा तळागाळातल्या लेकरांना शिक्षण मिळावं, सगळ्यांना तिथं आपली त्याच्याकडे पूर्तता व्हावी, हा संस्थेचा मूळ उद्देश आहे. आणि त्यातल्या त्यात तिथं ज्या शाळेत आमच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी शासकीय हॉस्टेलचे, ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी, तर जास्तीत जास्त आमच्याकडे ग्रामीण भागाचे विद्यार्थी शिकायला येतात. आणि शिक्षकांमध्ये पाहायला गेलं तर आमच्याकडे आज क्रीडा शिक्षक नसतानाही तर आमच्याकडे जवळपास जिल्ह्या लेवलवर विद्यार्थ्यांनी 5% त्याच्यात त्यांना मिळालेलं आहे. विशेष 103 विद्यार्थी बसलेल्यापैकी माझ्याकडे 25 विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवरचं आम्ही यावर्षी स्पोर्ट्समध्ये त्यांना मार्क मिळालेलं आहे, विशेष प्रावीण्य. त्याच्यानंतर आमच्याकडे मुलांचा गुण वाढवण्यासाठी आम्ही त्यांना ड्रॉइंग क्लासचा बी घेतलेला आहे. त्याच्यानंतर संगीत महाविद्यालयामधून प्रावीण्य झाल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांना 15% वैशिष्ट्य त्यांना विशेष 15 मार्क मिळालेले, तर त्याच्यात त्याचा आणखी त्याचा विकास झालेला आहे. विद्यार्थी कुठल्या म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या तालुक्याच्या आसपासचे विद्यार्थी आहेत की येणारे जे हॉस्टेलला विद्यार्थी आहेत ते कुठल्या ह्याच्या गावातले आहेत? नांदेड जिल्ह्यातले तर आहेतच, तर आजूबाजूचे हिंगोली जिल्हा आहे, परभणी जिल्हे आहे, तिथे ज्यांना ही संस्था 1984ची आहे, तर आज पहिली, दुसरी, तिसरी पिढी आली. शासकीय आपण जे हॉस्टेलमध्ये काय विद्यार्थ्यांना आपल्या सुविधा आहेत सर? सर, शाळेमध्ये सुविधा हॉस्टेल वेगळं आहे. हो, हॉस्टेलमध्येच मी शासकीय हॉस्टेलचे काही हे नसते. बरं, शाळेमधील सुविधा शाळेतली सुविधा. सर, शाळेचे आपले काय एक वैशिष्ट्य, एकंदरीत काय परिसर, काय कशा पद्धतीनं वातावरण आहे, काय नाही ते सांगा. शाळेमध्ये सकाळी विद्यार्थी 12 वाजता आले तर आम्ही 5:30ला विद्यार्थ्यांना सोडतो. पूर्ण कॅम्पस लॉक करून घेतो. विद्यार्थ्यांना आरोचं पाण्याचं फिल्टर आहे आणि त्यातल्या त्यात एक नाविन्य उपक्रम केले आहे. सर्वच विद्यार्थी काही मेडिकलला जमत नाही तर त्यांना आमच्या शाळेमध्ये ITIचा एक कोर्स आहे, जेणेकरून विद्यार्थी तिकडल्या डिप्लोमामध्ये ITIला किंवा पॉलिटेक्निकला नंबर लागण्यासाठी त्यांचा कोटा असतो. तर त्यासाठी विद्यार्थी जवळपास 40 विद्यार्थी आमच्या ITIला जातात. आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांनी स्वतःची एक बँक आहे. ग्रामीण भागाचे विद्यार्थी राहतात तर बँकेचा व्यवहार कसा करायचा, आता कोणी पेटीत सामान ठेवतं तर ते चोरी जायचं, तर विद्यार्थ्यांनी स्वतःची बँक स्वतः तयार केलेली. शनिवार आणि शाळा सुटण्याच्या आधी अर्धा तास आणि शाळा भरण्याच्या आधी अर्धा तास त्यांनी बँक चालू करतात, आणि जेणेकरून विद्यार्थी तिथं पैसे जमा करतात आणि विड्रॉल बी करतात. आणि विद्यार्थ्यांना बी कळायला पाहिजे की सुशिक्षित माणूस असून बी त्याला बँकेची स्लीप भरता येत नाही, कारण की हे आम्ही अदर ॲक्टिव्हिटीमध्ये घेतो. त्याच्यानंतर शाळेमध्ये काय केलेलं आहे, एक उपक्रम, व्यावसायिक उपक्रम मुलांना भेटावून एक शाळेमध्ये किराणा दुकानं चालू केले. तर हे 8वीचे विद्यार्थी किराणा दुकान चालवतात. तर त्या दुकानाचा जो बी काही मोबदला येतो की जसं की एखादा बिस्किट पुडा विकला तर 25 पैसे भेटतात. तर आज 25 पैशाची कुणाला किंमत नाही, पण 1 रुपया कमवायसाठी किती आपल्याला कष्ट करावं लागतं. तर ह्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यासाठी शाळेतले सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक यासाठी कटिबद्ध आहेत आणि काम करतात. अर्थातच सर्वात नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमतः या ठिकाणी मला ऐकण्यास आणि नाविन्यपूर्ण माहिती मिळालं की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं
पुढील समजा एखादा विद्यार्थी भविष्यामध्ये जर त्याच्यामध्ये पारंगत शिक्षणामध्ये जर कदाचित होऊ शकला नाही, तर त्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्ही मार्गदर्शन करण्याच्या हेतुअर्थी व त्याला कशा पद्धतीनं हे व्यवसाय समोर नेता येईल, त्याचा मुनाफा कसा, तोटा आणि नफा कसा घेता येईल, याच्यामध्ये पण आपल्या शाळेमध्ये हे धडे दिले जातात. हो सर, शाळेमध्ये नवीन धडे दिले जातात की सगळेचे सगळे काही विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे जातील, नोकरी भेटतील, ही आता शाश्वती राहिलेली नाही बरोबर. सरकारमध्ये. माणसाच्या अंगात स्किल असेल बरोबर. तर आज रोजंदारीनं साधं लाईटवाला बी माणूस बोलून घेतलं Yes. तर आज माझ्या इथं लाईटचा प्रॉब्लेम आला तर त्यानं 200 रुपये मजुरी घेते. म्हणजे डॉक्टरकडेही गेलं तरी किती आहे मजुरी, 200 रुपये त्यांनी घेते. तर त्या हिशोबाने माणसाच्या अंगात स्किल असेल तर विद्यार्थी कुठेही स्वावलंबी राहतो. त्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे किंवा अभ्यासावर बी प्रयत्न केलेला आहे, क्रीडामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि व्यावसायिक शिक्षण एकंदरीत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभुत्व ठेवून त्यांनी या ठिकाणी हे केले. मी या शाळेला आज नाविन्याने भरपूर काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मला शिकायला भेटल्या की इतर शाळांना बी ह्या शाळेचं बोध घ्यावं आणि विद्यार्थ्यांना या पद्धतीनं पण मार्गदर्शन करण्याच्या हेतुअर्थी प्रत्येक शिक्षक संस्थेनी आणि व इथल्या केंद्र सरकार असो, राज्य शासनाच्या संस्था असो, यांनी लक्षपूर्वक ह्या गोष्टीकडं हे केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे.